हातात झाडू, पावडे, कुदळ आणि स्वच्छतेची जिद्द. ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी स्वराज्य सेवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी तळेगाव दशासर येथील प्राचीन पायविहिरीच्या संवर्धनासाठी श्रमदान केलं. छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिन व पर्यावरण दिन तसेच राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त तळेगाव दशासर येथील पायऱ्यांची ऐतिहासिक विहीर हनुमान मंदिर या ठिकाणी आम्ही स्वच्छता मोहीम आयोजित केली होती. या मोहिमेचा उद्देश एवढाच की हे जे पारंपरिक जलस्रोत आहे हे वाचले पाहिजेत, पर्यावरणाचं रक्षण झालं पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे त्या इतिहासासारखा जो बाकीचाही इतर आपला वऱ्हाडचा इतिहास आहे तो इतिहास जागृत झाला पाहिजे, त्याचं संवर्धन झालं पाहिजे आणि तो लोकांपुढे आला पाहिजे. त्याकरिता आपण आज या विहिरीवर स्वच्छता मोहीम आयोजित केली होती. या मोहिमेसाठी धामणगाव रेल्वेचे तहसीलदार साहेब, मान्य तहसीलदार साहेब अभय घोरपडे सर ते पण आले होते, माजी आमदार जगताप साहेब ते पण आले होते आणि गावातील बऱ्याचशा लोकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. श्याम घाटे आहेत, त्यानंतर या मंदिर संस्थांचे अध्यक्ष आहेत, या सगळ्यांनी चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद दिला आणि स्वराज्य सेवा प्रतिष्ठानचे सगळे मावळे या मोहिमेसाठी तत्पर होते. छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिन, राजमाता अहिल्याबाई होळकर जयंती आणि जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून ही विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. स्वराज्य सेवा प्रतिष्ठानतर्फे ही स्वच्छता मोहीम आयोजित केली होती. पाहिलं तर ज्यावेळेस आम्ही इथं आलो त्यावेळेस पूर्ण विहिरीत कचरा होता. जागोजागी झाड आणि हे याच्या बाहेरच्या भिंतीवर वाढले होते. तर स्वराज्य सेवा प्रतिष्ठानच्या सर्व मावळ्यांनी आणि स्थानिक गावकऱ्यांनी इथं एकत्रित येऊन ही पूर्ण विहीर स्वच्छ केली. यादवकालीन ही विहीर आहे आणि या विहिरीचं वास्तू खूप सुंदर आहे. ही अबाधित राहायला पाहिजे, विहिरीचं महात्म्य गावकऱ्यांना माहिती पडलं पाहिजे, यासाठी आमच्याद्वारे या मोहिमेचं आयोजन केलं गेलं. काळाच्या ओघात झुडपं आणि कचऱ्यानं झाकल्या गेलेल्या ह्या ऐतिहासिक वास्तूचं श्रमदानातून पुनरुज्जीवन करण्यात आलं. यामुळं या विहिरीचं मूळ सौंदर्य पुन्हा एकदा खुललं आहे. ही विहीर जी आहे ही ऐतिहासिक पायऱ्याची विहीर जी आहे ही यादवकालीन विहीर आहे आणि याला जवळपास 12व्या शतकातला इतिहास आहे. या विहिरीसाठी जो दगड वापरलेला आहे हा जवळपास 500 ते 600 किलोमीटरच्या परिसरात अशा प्रकारचा दगड नाही आहे. त्यामुळे याला जो विहिरीसाठी दगड वापरलेला आहे तो कुठून तरी दुरून आणलेला आहे हे यावरून सिद्ध होते. आणि या विहिरीतल्या कोणी बांधली याचा तर कुठला पुरावा, लिखित पुरावा नाही आहे, परंतु या सगळं कंस्ट्रक्शन असं वाटतं की जवळपास 12व्या शतकातली विहीर असावी. इतिहास, पर्यावरण आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम घडवणारा हा उपक्रम तळेगाव दशासरच्या ऐतिहासिक वारशाला नवसंजीवनी देणारा. शशांक लावरे, ETV भारत, अमरावती.